आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। पत्रकारिता सत्तेचा आवाज की सत्याचा? आज पत्रकार दिन आहे, पण आज प्रश्न असा आहे की पत्रकार कोणासाठी लिहितो? जनतेसाठी की सत्तेसाठी? सत्यासाठी की सोयीसाठी? लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिता आज स्वतःच चौकटीत अडकलेली दिसते। प्रश्न विचारण्याऐवजी प्रश्न टाळले जात आहेत, चौकशी करण्याऐवजी स्तुती केली जात आहे, अन्याय उघड करण्याऐवजी त्यावर पडदा टाकला जात आहे। ही स्थिती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे। आज अनेक ठिकाणी पत्रकारिता ही सत्य शोधन न राहता सत्य शोधन बनत चालली आहे। TRP, जाहिराती, दबाव आणि हितसंबंध यामध्ये सत्याची गळचेपी होत आहे। निर्भय पत्रकारांवर खटले, धमक्या, बहिष्कार हे सारे वाढत असताना काही माध्यमांची गप्प बसण्याची भूमिका अधिकच प्रश्नांकित ठरते। पत्रकार हा प्रवक्ता नसतो, तो कुणाचा बचाव करता नसतो, तो जनतेच्या प्रश्नांचा प्रतिनिधी असतो। आज जेव्हा शेतकरी, कामगार, महिला, युवक, वंचित घटक प्रश्न विचारत आहेत, तेव्हा त्यांचे प्रश्न मथळ्याऐवजी कोपऱ्यात ढकलले जातात। सत्ताधाऱ्यांची विधाने मात्र ठळकपणे मांडली जातात। ही पत्रकारिता नाही, ही दिशाभूल आहे। पत्रकाराची सामाजिक जबाबदारी ही केवळ बातमी देण्यास संपत नाही। सत्य तपासणे, प्रश्न विचारणे, चुकीच्या गोष्टींना नकार देणे आणि दबावाला न झुकणे हीच खरी पत्रकारिता आहे। पत्रकार गप्प राहिला तर अन्याय बोलका होतो। सत्य अस्वस्थ करत असेल तर तेच सत्य आवश्यक आहे। प्रश्न सत्तेला बोचत असतील तर ते विचारलेच पाहिजेत, कारण प्रश्न विचारणे थांबले तर लोकशाही संपते। आणि आज पत्रकार दिनी अभिनंदनापेक्षा आत्मपरीक्षण अधिक आवश्यक आहे। पत्रकारिता जर निर्भय नसेल तर ती निरुपयोगी ठरते। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।